एक महत्त्वाची बातमी समोर येते। परळमध्ये रस्त्याच्या एका बाजूला केईएम रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला कचऱ्याचा डबा आहे। मात्र कचऱ्याच्या डब्यात कमी आणि आसपास जास्त कचरा पाहायला मिळतो। केईएम रुग्णालय ही मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित रुग्णालय आहे, जेथे भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात। मात्र याच रुग्णालयाच्या समोर हा कचऱ्याचा डबा पाहून इथे स्थानिक नागरिकांना संताप व्यक्त होतोय। कचऱ्याची दुर्गंधी आणि त्यामुळे पसरणारे आजार अशा प्रकारे इथे समस्या पाहायला मिळतात। याचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण आहोत परळ भागात, जिथं पाहू शकता एका बाजूला आहे केईएम रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकता इथं आपल्याला एक कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळत आहे। एकंदर हॉस्पिटल समोर जर अशा प्रकारे परिस्थिती असेल तर कुठेतरी ही संपूर्ण चिंतेची बाब आहे। सध्या लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने स्वच्छतेचं अभियान सुरू केलेलं आहे आणि एकंदर मुंबईमध्ये कशा प्रकारे स्वच्छता आहे आणि कशा प्रकारे पालिका प्रशासन हे सध्या आपल्याला अपयशी ठरलेलं पाहायला मिळत आहे, अशा प्रकारे आपण सध्या आम्ही खुलासा करत आहोत। सध्या माझ्यासोबत एकंदर या संपूर्ण परिसरातील रहिवासी आहेत, स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्याकडनं म्हणणं आपण जाणून घेऊया। दादा, काय सांगाल? एकंदर इथे कचरा पाहायला मिळत आहे, समोर हॉस्पिटल आहे, दुर्गंधी पसरलेली आहे आणि एकंदर कुठेतरी हा कचरा उचलला जात नाही का? प्रशासन अपयशी ठरलंय का? प्रशासनाने काय म्हणताय 24 तास इथे उचलला पाहिजे, कारण समोर केम हॉस्पिटल असल्यामुळे का रोगराई निर्माण होण्याची शक्यता असते आणि स्थानिक रहिवासी इकडचे आहेत बिल्डिंगमध्ये ते वारंवार प्रशासनाला कंप्लेंट करत असतात, बाबा इथे कचरा सारखा पडतोय वगैरे। रहिवाशांची पण कंप्लेंट आहे, कारण कोण कचरा टाकते वगैरे त्याच्यावर निगराणी लक्ष ठेवलं पाहिजे। लक्ष ठेवलं तर कचऱ्याचा एवढा साठा होणार नाही आणि रोगापासून मुक्तता मिळेल। केईएम रुग्णालयाच्या समोरच आपल्याला एक मोठा ढिगारा पाहायला मिळतो कचऱ्याचा, जिथं प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, अगदी ओला कचरा सुका कचरा अगदी मिश्रित होऊन तिथे पडलेला आहे, दुर्गंधी पसरलेली आहे आणि कुठेतरी या संपूर्ण कचऱ्यामुळे, या ढिगाऱ्यामुळे कुठेतरी इथल्या स्थानिक रहिवाशांना आणि अर्थातच इथे रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील त्रास होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन निकेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।